विद्यार्थी मित्रांनो, आपले स्वागत आहे एमबीएस ऑनलाईन क्लासेसमध्ये. आज आपण इयत्ता 8वी इतिहास विषयातील पाठ क्रमांक 10 सशस्त्र क्रांतिकारी चळवळ या पाठामधील उर्वरित भाग अभ्यासणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, पहा, या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण वासुदेव बळवंत फडके, त्यानंतर स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी माहिती मिळवली होती. त्यानंतर जो काही पुढील भाग आहे बंगालमधील क्रांतिकारी चळवळ, तो आपण आज अभ्यासणार आहोत. तर पहा, बंगालच्या फाळणीनंतर ब्रिटिश विरोधी प्रक्षोभ अधिकच तीव्र झाला. म्हणजे पहा, बंगालच्या फाळणीनंतर आपल्याला माहिती आहे बंगालची फाळणी झाली होती. तर ही बंगालची फाळणी झाल्यानंतर ब्रिटिशांविरुद्ध जो काही प्रक्षोभ होता, म्हणजे लोकांच्या मनामध्ये राग होता, तो अधिक तीव्र झाला होता. स्थानिक उठावांच्या जागी व्यापक अशा क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. आणि पहा, स्थानिक उठावांच्या जागी काय होऊ लागलं, अगोदर आपल्याला माहिती आहे 1857 पर्यंत स्थानिक उठाव होते, ते वेगवेगळ्या प्रांतामध्ये होत होते. पण आता काय झालं होतं, ते उठाव क्रांतिकारी चळवळीचा राष्ट्रीय पातळीवर उदय होऊ लागला. म्हणजे देशाच्या पातळीवर काय होऊ लागली, क्रांतिकारी चळवळ निर्माण झाली होती. देशातील विविध भागात क्रांतिकारी विचारांनी भारावलेले तरुण आपल्या गुप्त संघटना स्थापन करू लागले. आणि पहा, आपल्या संपूर्ण भारत देशामध्ये जे काही विविध भागामध्ये क्रांतिकारी तरुण होते, विचारांनी भारावलेले क्रांतिकारी तरुण होते, त्यांनी काय केले होते, आपल्या काही गुप्त संघटना स्थापन केल्या होत्या. ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब बसवणे, ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळी करणे, ब्रिटिश सरकारचा लोकांना वाढणारा दरारा नाहीसा करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्टे होती. आणि पहा, मग त्यांचं काम, महत्त्वाचं काम काय होतं, ब्रिटिश अधिकाऱ्यांना जरब म्हणजे काय, त्यांना भीती बसवणे. त्यानंतर ब्रिटिश शासन यंत्रणा खिळखिळ करणे म्हणजे तिला कमकुवत करणे. खिळखिळ करणे म्हणजे काय, कमकुवत करणे. ब्रिटिश सरकारच्या लोकांना वाटणारा दरारा नाहीसा करणे आणि लोकांच्या मनामध्ये जी काही भीती होती ब्रिटिश सरकारविषयी ती कमी करणे, ब्रिटिशांची सत्ता उलथवून टाकणे ही त्यांची प्रमुख उद्दिष्ट होती. आणि जी काही ब्रिटिशांची सत्ता आहे भारतावर, ती उलथवून टाकणे हे त्यांचं काय होतं, प्रमुख उद्दिष्ट होतं, म्हणजे ती सत्ता नष्ट करणे. बंगालमध्ये अनुशीलन समिती क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. तर पहा, बंगालमध्ये अनुशीलन समिती ही क्रांतिकारी संघटना कार्यरत होती. अनुशीलन समितीच्या 500च्या वर शाखा होत्या. आता अनुशीलन समितीच्या शाखा किती होत्या, 500 पेक्षा जास्त होत्या. अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. आणि अनुशीलन समितीचे प्रमुख कोण होते, अरविंद घोष यांचे बंधू बारिंद्र कुमार घोष हे या संघटनेचे प्रमुख होते. त्यानंतर पहा विद्यार्थी मित्रांनो, अरविंद घोष यांचा सल्ला व मार्गदर्शन या संघटनेला लाभत असे. आणि जे काही बारिंद्र कुमार घोष यांचे बंधू होते अरविंद घोष यांचा सल्ला आणि मार्गदर्शन म्हणजे ते नेहमी त्यांना काय करत होते, मार्गदर्शन करत होते. कोलकात्याजवळील माणिकताळा येथे या समितीचे बॉम्ब तयार करण्याचे केंद्र होते. आणि ही जी अनुशीलन समिती होती त्यांचे बॉम्ब निर्मितीचे केंद्र कुठे होते, कोलकात्याजवळील माणिकताळा येथे. 1908 साली खुदिराम बोस व प्रफुल्ल चाकी या अनुशीलन समितीच्या सदस्यांनी किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची योजना आखली. पहा, 1908 साली काय झालं, खुदिराम बोस आणि व प्रफुल्ल चाकी हे जे अनुशीलन समितीचे सदस्य होते, यांनी काय केलं होतं, किंग्सफोर्ड या न्यायाधीशाला ठार करण्याची यांनी योजना आखली होती. परंतु ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती. पहा, आता ज्यांनी योजना आखली किंग्सफोर्डवर बॉम्ब टाकण्याची, त्यांना ठार करायचं होतं. परंतु काय झालं, ज्या गाडीवर त्यांनी बॉम्ब टाकला ती गाडी किंग्सफोर्डची नव्हती. या हल्ल्यात गाडीत 2 इंग्लिश स्त्रिया मृत्युमुखी पडल्या. आणि त्यांनी ज्या गाडीवर बॉम्ब टाकला त्या गाडीत 2 इंग्लिश स्त्रिया होत्या, त्या मृत्युमुखी पडल्या. इंग्रजांच्या हाती सापडू नये म्हणून प्रफुल्ल चाकी यांनी स्वतःवर गोळी स्वतःवर त्यांनी गोळी झाडून घेतली. खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले, त्यांना फाशी देण्यात आली. प्रफुल्ल चाकी यांनी काय केले, इंग्रजांच्या हाती लागू नये म्हणून स्वतःवर गोळी झाडून घेतली आणि खुदिराम बोस पोलिसांच्या हाती लागले, त्यांना काय करण्यात आली, मग फाशी देण्यात आली. या प्रकरणाचा तपास करताना अनुशीलन समितीच्या कार्याची माहिती पोलिसांना झाली. आणि हे प्रकरण जेव्हा त्यांना उघड झाले किंवा त्याचा तपास करत असताना त्यांना अनुशीलन समितीच्या कार्याची सुद्धा काय झाली, माहिती झाली. त्यांनी या संघटनेच्या सदस्यांची धरपकड सुरू केली. आणि मग त्यांनी काय केलं, ज्या संघटनेमध्ये जे सदस्य होते त्यांना पकडायला सुरुवात केली. अरविंद घोष यांनाही अटक करण्यात आली. आणि मग त्यांनी काय केलं, अरविंद घोष यांना सुद्धा अटक केली. अरविंद बाबूचा संबंध बॉम्ब तयार करण्याशी जोडण्यास सरकारला अपयश आल्याने त्यांना न्यायालयाने निर्दोष सोडले. पण पहा काय झालं, अरविंद घोष यांचा संबंध बॉम्ब तयार करण्यासाठी आहे हे सरकारला सिद्ध करता आलं नाही, त्यामुळे न्यायालयाने त्यांना काय केलं, निर्दोष सोडले.
अन्य सदस्यांना दीर्घ मुदतीच्या शिक्षा ठोठावण्यात आल्या आणि बाकीचे जे सदस्य होते त्यांना काय करण्यात आल्या, जास्त कालावधीसाठी म्हणजे दीर्घ मुदतीच्या म्हणजे जास्त कालावधीसाठी शिक्षा ठोठावण्यात आल्या. रासबिहारी बोस व सचिंद्रनाथ सन्याल यांनी क्रांतिकारी संघटनाचे जाळे बंगालबाहेर विस्तारले. आणि पहा, रासबिहारी बोस आणि सचिंद्रनाथ सन्याल यांनी काय केले, क्रांतिकारी संघटनेचे जे जाळे होते ते बंगालबाहेर विस्तारले. पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे क्रांतिकार्याची केंद्रे उभारली आणि त्यांनी काय केलं मग, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश येथे काय झाली, जे क्रांतिकारी होतं त्यांची काय केली, केंद्रे उभारली. व्हाईसरॉय लॉर्ड हार्डिंग्स वर बॉम्ब फेकण्याचे धाडसी कृत्य रासबिहारी बोस व त्यांच्या सहकार्याने केले, पण हल्ल्यातून लॉर्ड हार्डिंग बचावला. पहा, जो लॉर्ड व्हाईसरॉय होता लॉर्ड हार्डिंग्स यावर बॉम्ब फेकण्याचं कृत्य कोणी केलं, रासबिहारी बोस आणि त्यांच्या सहकार्याने केले, पण या हल्ल्यामधून लॉर्ड हार्डिंग हा बचावला होता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, मद्रास प्रांतात एक क्रांतिकारी चालू होते. वांची अय्यर या क्रांतिकारकाने ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केले. त्यानंतर त्याने स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली. पहा, मद्रास प्रांतात सुद्धा काय होतं, क्रांतिकारी सुरू होतं. वांची अय्यर नावाचा जो क्रांतिकारी होता त्याने काय केलं, ॲश या ब्रिटिश अधिकाऱ्याला ठार केलं आणि त्यानंतर त्याने काय केलं, स्वतःवर गोळी झाडून आत्माहुती दिली. त्यानंतर पहा, इंडिया हाऊस. पुढे काय आहे, इंडिया हाऊस. भारतातील क्रांतिकार्याला प्रदेशातील भारतीय क्रांतिकाकडून सहाय्य मिळत असे. लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते. पहा, भारतातील क्रांतिकार्याला कुठून म्हणजे प्रदेशातील भारतीय क्रांतिकाकडून सहाय्य मिळते. सहाय्य म्हणजे काय, मदत मिळत असे. तर लंडन येथील इंडिया हाऊस हे अशा सहाय्याचे महत्त्वाचे केंद्र होते आणि लंडन या ठिकाणी जे इंडिया हाऊस केंद्र होतं, तर इथून काय होत होती, भारतातील क्रांतिकारकांना मदत होत होती. पंडित श्यामजी कृष्ण वर्मा या भारतीयाने देशभक्ताने इंडिया हाऊसची स्थापना केली होती. आणि पंडित श्यामजी कृष्ण वर्मा यांनी काय केलं होतं, इंडिया हाऊसची स्थापना केली होती. या संस्थेमार्फत भारतीय तरुणांना इंग्लंडमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी शिष्यवृत्ती दिल्या जात असत आणि ही जी संस्था होती इंडिया हाऊस, तर याच्यामार्फत काय करतात, भारतीय जे तरुण होते तर या तरुणांना इंग्लंडमध्ये जर उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्यांना त्या ठिकाणी काय केलं होत्या, शिष्यवृत्त्या दिल्या जात होत्या. स्वातंत्र्यवीर सावरकरांना अशी शिष्यवृत्ती मिळाली होती. आणि पहा, स्वातंत्र्यवीर सावरकरांना काय झाली होती, ही शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो पहा, मादाम कामा यांनी जर्मनीतील स्टुटगार्ट येथे भरलेल्या जागतिक समाजवादी परिषदेत भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला. याच परिषदेत त्यांनी भारताचा ध्वज फडकवला होता. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा हा तरुण होय. त्यांनी कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले. त्याबद्दल धिंग्रा यांना फाशी देण्यात आली. तर पहा, मादाम कामा यांनी काय केलं होतं, जर्मनी येथील स्टुटगार्ट या ठिकाणी परिषद भरली होती आणि या जागतिक समाजवादी परिषदेमध्ये त्यांनी काय केलं होतं, भारताच्या स्वातंत्र्याचा प्रश्न उपस्थित केला होता. म्हणजे त्यांनी असं वाटलं, त्यांनी असं म्हणलं होतं की भारताला सुद्धा स्वातंत्र्य मिळालं पाहिजे. इंडिया हाऊसशी निगडीत असलेला दुसरा क्रांतिकारी म्हणजे मदनलाल धिंग्रा आणि त्यांनी काय केलं, कर्जन वायली या इंग्रज अधिकाऱ्याला ठार केले होते, त्याची हत्या केली होती. त्याबद्दल धिंग्रा यांना काय झाली होती, फाशी देण्यात आली होती. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथपर्यंतचा भाग अभ्यासलेला आहे. उर्वरित जो भाग आहे गदर चळवळ हा आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत. थँक्यू.